शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेरघर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्रीमान योगी कादंबरीच्या वाचनास आपण आज 3 डिसेंबर पान नंबर 140 पासून आपण सुरुवात करत आहोत। शब्बास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणक्षेत्र गाजवलात। आता फत्तेखान बिळातून नाग बाहेर पडावा तसा खळत बेलसर सोडून पुरंदरवर चाल करून येईल। वजवलेले हात फत्तेखानावर उपयोगी येतील। राजांचा तर्क अगदी खरा होता। शिरवळीची वार्ता ऐकताच फत्तेखान स्वारीसाठी खलत बेलसरहून निघून पुरंदरच्या पायथ्याशी दाखल झाला। फत्तेखानचे सैन्य गड चढू लागले। पिछाडीच स्वतः फत्तेखान होता। पुरंदरच्या तिथे पुरंदर किल्ला जो महाराजांनी घेतला होता तिथे आता फत्तेखान स्वारी करणार आहे हे महाराजांनी सांगितले। पिछाडीच स्वतः फत्तेखान होता। डाव्या बगलेला निंबाळकर होते, उजव्या बगलेला घाटके। राजे बुर्जावरून सारे पाहत होते। बाजी पासलकर तटाच्या कडेने हिंडत होते। सारे मोर्चे पाहत होते। शत्रू बाणांच्या टप्प्यात येताच तोफ धडाडली। हर हर महादेव म्हणत सैन्य गडाबाहेर पडले। तटावर चढून पाहणाऱ्या शत्रूवर बंदुकीच्या गोफणींचा वर्षाव सुरू झाला। प्रचंड दगड गडावरून शत्रूवर कोसळू लागले। पहा, गड उंचावर असेल तर गोफणी दगड यांचा जो वापर होता हा युद्ध प्रक्रियेमध्ये सर्रास होता। फत्तेखानाच्या सैन्याची पांगापांग झाली। जे गडावरच्या तटापर्यंत पोहोचले त्यांची कत्तल झाली। बाकीचे पळत सुटले। विजयाची चिन्हे दिसत होती। घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकून राजे वळले। तो बाजी घोड्यावर स्वार झाला होते। बाजी स्वार झालात का? राजे, सारी उंमर लढाई पाण्यात गेली। स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बसून कसा राहू? पुरा विजय घेऊनच घरी येतो। बाजी पासळकर वयोवृद्ध असतानाही स्वराज्याची ही लढाई, पहिली लढाई आपण सर करूया या हिमतीने ते तयार झाले होते। राजे काही बोलायच्या आत बाजींनी टाच मारली। गडाबाहेर पडलेली बाजींची कुमक पाहताच मराठ्यांना चेव चढला। फत्तेखान आपले पळणाऱ्या सैन्य सावरून मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करीत असता बाजी पासलकर आदिलशाही सैन्यावर तुटून पडले। सारे प्राणपणाने लढत होते। फत्तेखानाचा उजवा हात मुसेरखान वेशाने लढत होता। हे पाहताच गोदाजी जगताप मुसेरखानवर चालून गेला। गोदाजीने फेकलेला भाला मुसेरखानाच्या मांडीत घुसला। संतापाने बेभान झालेल्या मुसेरखानाने भाला उपसला आणि भाल्याचे 2 तुकडे करून फेकून दिले। तलवार घेऊन तो गोदाजीवर चालून आला। गोदाजीने चांगलीच लढत दिली। संधी साधून गोदाजीची तलवार खानाच्या खांद्यावर वेगाने उतरली। खान रक्ताच्या थारोळ्यात पडला। कोण? मुसेरखान। मुसेरखान पडलेला पाहताच फत्तेखानचे उरले सुरलेले अवसान नाहीसे झाले। खान पळू लागला। बाजी पासलकर पळणारा शत्रू पाहून ओरडले, एक शत्रू सोडू नका। मावळात घुसलेला दुश्मन सुखरूप परत जात नाही हे कळू द्या। विजयाने हर्षभरीत झालेले मराठे खानामागे लागले। बेलसरच्या छावणीपर्यंत खानाचा पाठलाग कत्तल होत होती। मराठ्यांनी सरळ छावणीवर धडक दिली। खानाचा पाठलाग करणारी फौज गडावरून दिसत होती। सैन्य दिसेनासे झाले। राजे आनंदाने माघारी आले। गडावर सर्वत्र आनंद दिसत होता। बाजी पासलकर, जगताप, काटे, इंगळे या वीरांच्या स्वागताची तयारी करण्यात राजे गुंतले होते। दुसऱ्या दिवशी सूर्य वर आल्यावर खलत बेलसरची लढाई मारून राजांचे सैन्य गडपायथ्याला आले। राजे बुर्जावरून येणारी पथक पाहत होते। राजे समोर गेले।
प्रथम आला तो गोदाजी जगताप. गोदाजी लढाई जिंकलीत ना? हो, गोदाजी म्हणाला. कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. राजांनी विचारले, काय झालं? बाजी जखमी झाले. राजांचे लक्ष मागून येणाऱ्या पालखीकडे गेले. पालखी जमिनीवर ठेवली गेली. राजे पुढे धावले. बाजींचे डोळे मिटले होते. सारा अंगरखा रक्तबंबाळ झाला होता. मस्तकीचे पांढरे केस विस्कटले होते. कपाळावर झालेल्या निसटत्या जखमेतून रक्त ओघळत होते. पांढऱ्या मिशींचे झुपके होठांच्या हालचालींबरोबर थरथरत होते. राजांनी हाक मारली, बाजी. बाजींनी डोळे उघडले. राजांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांचा हात धरून ते म्हणाले, राजे, आपली फत्ते झाली. राजांनी बाजीचा हात हातात घेतला. ते म्हणाले, बाजी, काय केलं हे? आपली फत्ते झालीच होती. कुठं जात होता फत्ते खान? कशाला जीव धोक्यात घातलात? राजांना अश्रू आवरेनात. बाजी म्हणाले, राजे, विजय मिळाला. वाईट काय झालं? मी म्हातारा. असलं मरण मागून मिळायचं नाही. हसा. राजे, तुमचं हसू पाहण्यासाठी जीव आडतोय माझा. तेवढी एकच इच्छा राहिलीय. राजे हसले आणि ते हसून पाहून सुकावलेल्या बाजींची मान हसता हसता कलंडली. काय इथे बाजी प्रभूंनी आपला देहत्याग केलेला आहे. राजेंनी बाजींच्या वर शेला पांघरला. अश्रू टिपीत उठत असता राजे म्हणाले, गोदाजी, प्रतिपदेचा विजय घरी आला, पण हरवलेली ही चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळणार नाही. काय पौर्णिमेला सुद्धा ही उणीव वाटल्याखेरीज राहणार नाही. इथे हा विजय मिळाला, पण एक आपला शियेदार, आपला साथीदार, एक आपला स्वराज्याचा पहारेकरी गमवल्याचं दुःख इथं महाराजांना झालेलं होतं. 4 पुरंदरवरून आल्यापासून सारा दिवस गडबडीत पार पडला होता. सारा वाडा पुरंदरच्या वीरांनी भरला होता. आनंद उत्साहात मनात मावत नव्हता. सारे राजांच्या बरोबर बोलायला आतुर होते. मध्यरात्रीच्या सुमारास राजांना मोकळीक मिळाली. राजे आपल्या महली आले. सईबाई महलात आल्या तेव्हा राजे कपडे बदलून पलंगावर बसले होते. सईबाई म्हणाल्या, केवढी गर्दी उसळली आज. मासाहेबांचा आनंद तर विचारायला नको. साहजिकच आहे. हा जिव्हाळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सईबाई एक एक दागिना उतरून मंचकावर ठेवीत होत्या. मंचकावर गोळा झालेले दागिने पाहून राजे म्हणाले, खरंच बायकांना दागिन्याची केवढी हौस. ही इतिहासातच नाही, आता देखील स्त्रियांनाही दागिन्याची हौस आहे, हे सर्वांना माहितीच आहे. इथे हे उदाहरण महाराजांनी सांगितले. खरंच बायकांना दागिन्यांची केवढी हौस. तर आपण गळ्यात कंठी, मनगटी पोहोची, कानी चौकडा, बोटांत अंगठ्या घालता ते पुरुषही तेवढीच हौस करतात. पुरुषांची हौस इथे सांगितली आहे. आम्ही माघार घेतली मग तर झालं, अशी माघार घेऊन नाही चालायचं. आपण विजय मिळून आलात, निदान आज तरी आरतीत काही टाकायचं होतं. राजे गंभीर होऊन म्हणाले, विसरलो खरं, ही माघार ना? हो, पण आमची नव्हे, तुमची, म्हणत राजे उठले. मंचकाचा कप्पा उघडून त्यांनी सोन्याचा कमरपट्टा काढला. सईबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, आता तुम्हीच सांगा, हा कमरपट्टा आरतीत टाकता आला असता का? आणि तोही 4 चौघांत. सईबाई आनंदाने कमरपट्टा निरखित होत्या. राजांनी विचारले, आवडला? हो, एवढंच नाही, आणखीन एक नजर आम्ही राणीसाहेबांच्या चरणांकरता आणली आहे. काय आणलं? त्यात इथं आमच्या टोपीखाली पहा. सईबाईंनी जाऊन टोप उचलला. टोपाखाली पाठ. सईबाईंनी जाऊन टोप उचलला. त्या टोपाखाली 2 सुरेख रौप्य साखळ्या होत्या. किती सुंदर. साखळ्या उचलीत सईबाई म्हणाल्या. साखळ्यांचा नाजूक आवाज झाला. राजे म्हणाले, सई सांगितलं तर हरशील. काय झालं? काय झालं? सुभान मंगलच्या खजिन्यांची मोजदात
पुरंदरावर चालली होती. एक एक दागिना मोजून टाकला जात होता. अचानक या साखळ्या पडल्या आणि त्या पाहताच तुम्ही डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात. साऱ्यांची नजर टाळीत आम्ही बोलून गेलो, त्या साखळ्या आमच्या नावे खर्ची टाकून वेगळ्या राहू द्यात. सईबाई भारावून राजेंचं बोलणे ऐकत होत्या. राजे म्हणाले, एवढा एवढा आम्ही पराक्रम केला, आता स्वस्थ उभ्या राहू नका. तुमच्या पायांत त्या साखळ्या पाहायच्या आहेत आम्हाला. सईबाईंनी पायांत साखळ्या घातल्या. राजे म्हणाले, तुमच्या पायांना साखळ्या शोभतात. 4 पावले टाकून सईबाई थकल्या. त्या म्हणाल्या, मी नाही बाई या साखळ्या घालणार. का का काय झालं? आवाज होतो ना, मासाहेब काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत, उलट आमचं कौतुक करतील. कशाबद्दल? सईबाईंनी विचारले. सईबाईच्या डोळ्याला डोळा देत राजे म्हणाले, आपल्या लाडक्या सुनबाईकडे आम्ही जागरूकतेने पाहतो याबद्दल. सईबाई नजीक आल्या. त्या म्हणाल्या, केवढी मूर्ख मी. आधीच थकलात, रात्र उलटून चालली, झोपावं आता. राजे सईबाईचा हात धरीत म्हणाले, सई, काही दिवस असे आनंदाचे येतात की तेव्हा दिवस रात्रीचा विचार राहत नाही. आजचा दिवस तसाच आहे. सईबाईंनी हजरी समयांच्या ज्योती शांत करायला सुरुवात केली. समयी तेवढी तेवत होती. हवेत गारठा होता. समयीचा मंद प्रकाश महलात पसरत होता. पुरंदरच्या लढाईत ज्यांनी शौर्य गाजविले त्यांची राजांनी यथोचित सत्कार केला. लढाईत जे कामी आले त्यांच्या वारसांना द्रव्य दिले. खळत बेलसरच्या पराक्रमाने सारा मावळ आनंदित झाला होता. पण हा आनंद टिकणार नव्हता. बंगळूरहून तातडीचा खलिता आला. खलिता वाचून राजे संतप्त झाले. क्षणभर आपल्या पावलांखालची वाळू सरकते आहे त्यांना भास झाला. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, बंगळूरहून दादा महाराजांचा खलिता आला आहे. काय म्हणतो संभाजी? आदिलशाही दरबारात भोसलेंच्या घराण्याविरुद्ध सत्रच उभं केलेलं दिसतं. आमच्यावर जसा फत्तेखान बाळाजी हैबती आला तसाच फरहाद खान व तानाजी डुरे या आदिलशाही सरदारांना बंगळूर काबीज करण्यासाठी पाठवलं होतं. पण दादा महाराजांनी त्यांचा आमच्यासारखाच साप बिमोड केला. फरहाद खान अपयश घेऊन मोकळा झाला. देवाची कृपा, दोघेही संकटातून पार पडलात. राजे निश्वास सोडून म्हणाले, नाही महासाहेब, आदिलशाही विरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार आहे अशी दिसते. जेव्हा आम्ही इकडे विजय मिळवित होतो तेव्हा ते तिकडे दक्षिणेत जंजी नजीक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होते. महाराज साहेबांबद्दल सांगितलंय. तेव्हा ते तिकडे दक्षिणेत जंजी नजीक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होते. मुस्तफ खानानं विश्वासघातानं कैद केलं. शिवबा, काय सांगतोस? मासाहेब म्हणाल्या. ऐका मासाहेब, दुर्दैवाची कहाणी ऐका. आबासाहेब छावणीत झोपले असता, बेसावध असता, मुधोळच्या बाजी घोरपड्यानं छावणीत प्रवेश केला. घोरपड्यांची आणि महाराज साहेबांची चकमक झाली. फर्जंद शहाजीराजे गिरफ्तार केले गेले. जे शहाजीराजे दरबारी जाताना हत्तीवरून जात, ज्यांचं ऐश्वर्य आदिलशाही लाजावी, ते फर्जंद शहाजीराजे पायी बेड्या ठोकलेले विजापुरात आले. अफजल खानानं नौरजच्या सणाच्या दिवशी तथास्थित महाराज साहेबांना दरबारी हजर केलं. महासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू तरले. त्यांनी कंपित आवाजात विचारले, आणि काय? सध्या महाराज साहेब आदिलशाहीच्या कैदेत आहेत. मासाहेब, एक ना एक दिवस त्या अफजल खानाला आणि बाजी घोरपड्याला पश्चाताप झाल्याखेरीज राहणार नाही. शिवाजीच्या बापाच्या हाती पायी बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळून येईल. ते होईल तेव्हा होईल, पण आता काय करणार तोच विचार करतो आहे, पण काही सुचत नाही. आदिलशाहीची आगळीक आम्ही केली आहे.
फत्तेखान आणि बंगळुरूहून आलेला पराजित झालेला फराद खान शाही तख्तापुढं आमच्या नावानं छाती पिटून घेत असेल. संपूर्ण शरणागतीखेरीज महाराज साहेबांची सुटका होईल असं वाटत नाही. राजे संतप्त होऊन मोठी आवळीत म्हणाले, आदिलशाहीनं फार वाईट डाव टाकला. वाटतं की दादा महाराजांना कळवावं आणि सरळ विजापूरला चाल करून जावं. अमात्य म्हणाले, राजे तसं करणं म्हणजे जाणून बुजून जोहर करणं ठरेल. काय करावं सुचत नाही. पेशवे म्हणाले, राजे जोवर विजापूरच्याकडून काही येत नाही तोवर हालचाल करणार कशी? थोडा वेळ जाऊ द्या, आपोआप मार्ग सुचेल. तोवर आदिलशाही स्वस्त बसेल. जिजाबाईंनी विचारले, आदिलशाहीला इतक्या तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही? शहाजीराजेंच्या केसाला जरी धक्का लावला तरी सारे हिंदू सरदार आम्ही ते सहन करणार नाही. एवढं ज्ञान आदिलशाहीला खास आहे, राजे म्हणाले. राजांनी जिजाबाईंना धीर दिला, पण आपल्या मनात ते समजू शकले नाहीत. उलटणारा प्रत्येक दिवस काळजीत होता. मासाहेबांच्या चिंतातूर भयव्याकुळ चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडस त्यांना होत नव्हते. राजांना आठवत होता मुरार जगदेव हाही महाराजच होता. ऐश्वर्य संपन्न होता, पराक्रमी होता, पण आदिलशाहीत त्याची खांडोळी व्हायला वेळ लागणार नाही. पुरंदर घेतल्यामुळे तर आदिलशाहीला आव्हानच दिल्यासारखे होते. राजे याच बैचेनीत आपल्या पलंगावर पडले होते. झोप येत नव्हती. सईबाई हलक्या पावलांनी महालात आल्या. राजांनी हाक मारली, सई झोपला नाहीत? सईबाईंनी आश्चर्याने विचारले. पलंगावरून उठून बसत राजे म्हणाले, झोप येतच नाही. डोळ्यांसमोर सारखे महाराज साहेब उभे आहेत. मासाहेबांना काय वाटत असेल याची कल्पना करवत नाही. बेनी फणी करीत असताना दररोज मासाहेबांच्या हातात कुंकुवाच्या कोयरीत थपकत असेल. अशुभ कल्पनांनी त्यांचं मन ग्रासून गेलं असेल. मासाहेबांनी अनुष्ठानाला ब्राह्मण बसविले आहेत. गणपतीवर अभिषेक चालू आहे. मीही नवस बोलले आहे. प्रयत्नांती परमेश्वर असतो सई. नुसत्या अनुष्ठानाला तो पावत नाही, कृतीची जोड त्याला लागते. पहा, इथे एक सुंदर भाष्य महाराजांनी केलेलं आहे. प्रयत्नांती परमेश्वर असतो, नुसत्या अनुष्ठानाने तो पावत नाही, कृतीची जोड त्याला लागते. याचा अर्थ असा की आपण एखादं कार्य हाती घेतलं तर आपण म्हणतो ते कार्य होणार, आता आपल्याकडनं होणार, पण तसं नाही. आपण देवावर भरोसा ठेवतो, देवाने माझं हे कार्य माझं देव करेल असं नाही, तर आपण प्रयत्न केले पाहिजे. ते महाराजांनी सुंदर उदाहरण दिलं. प्रयत्न करा तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल, हे यातून दिसतंय. काय करायचं ठरवलं? इथं स्वस्त बसून काय करणार? शरणागती पत्करण्यापेक्षा विजापूरवर चालून जावं असं मनात येत आहे. त्यात यश मिळेल शक्यता फार थोडी आहे, पण अपमानित जीवन जगावं लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? क्षणभर सईबाई विचारात पडल्या. त्या म्हणाल्या, राजकारणातलं बायकांना काय समजतं? पण काय सांगा ना. नको सईबाई, हसाल. नाही हसणार, सांगा. राजकारणाचे खेळ आम्हाला जमत नाहीत, समजत नाहीत. समजतो तो तुमच्या नादानं शिकलेला बुद्धिबळ, ज्यात यशाची खात्री नाही, तो डाव खेळू नये. हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे. संधी असेल तर ते काम उंट घोडाही करू शकेल. राजे चकित होऊन सईबाईच्याकडे पाहत होते. ते उठून उभे राहिले. स्वगत बोलावे तसे ते म्हणाले, हत्तीला शह द्यायला उंट घोडाही चालेल? काय म्हटलं? थांबा, बोलू नका. राजे काही क्षण निश्चल उभे होते. एकदम मोठ्याने हसले, वळले. तेव्हा त्यांचा सारा चेहरा आनंदाला होता. राजे म्हणाले, सई, काही वेळेला मोठी मोठी संकट सुद्धा किती सहजपणे सुटतात. राणीसाहेब, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. मला समजत नाही, तुम्ही इतक्या सरळ आहात म्हणून परमेश्वर तुमच्या मुखातून वदला.
राजांनी सपात पायी चढविला. सईबाईंना ते म्हणाले, सई, मासाहेबांना उठवा, आम्ही साऱ्यांना बोलवतो. शुभ वेळेला सुचलेली गोष्ट त्यावेळी करून मोकळं व्हावं. महलात समया प्रज्वलित केल्या गेल्या. डबीर, अमात्य, पेशवे आले. एवढ्या तातडीने बोलविल्यामुळे सारे विचारात पडले होते. मासाहेबांनी विचारले, राजे, एवढ्या तातडीनं साऱ्यांना का गोळा केलात? सर्वांवर नजर फिरून राजांनी विचारले, आम्ही विजापूरवर चालून जायचं ठरवलं तर? तो आत्मघात ठरेल. तह करायचा मान्य केला तर? राजांनी विचारले. आजवर केलेलं सर्व वाया जाईल. पुन्हा ही संधी यायची नाही, अमात्य म्हणाले. नियोजी पंतांच्याकडे पाहत राजांनी विचारले, शहजादे मुराद सध्या कुठे आहेत? शहजादे मुराद सध्या कुठे आहेत? नियोजी पंत म्हणाले, शहजादे अहमदाबादेला आहेत. नियोजी पंत, शहजाद्यांना करिता पाठवा. त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू. शहजाद्यांना करिता पाठवा, त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू. हे कळवा, आदिलशाहीनं अकारण आमच्या वडिलांना कैद केल्यामुळे आम्ही संकटात पडलो. नाही तर खुद्द जातीनं शहजाद्यांच्या दर्शनाला आम्ही आलो असतो असं लिहा. खरं तर खातर जमेचं पत्र येताच आम्ही दर्शनार्थ येऊ असं कळवा. वा राजे, मुस्तदीपणाची कमाल झाली, अमात्य म्हणाले. रातोरात खरिता लिहिला गेला आणि तातडीने खरिता अहमदाबादेला पाठविला गेला. राजे भल्या सकाळी महलात आलेले पाहताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले. राजे, आज लवकर आलात? एवढ्यात स्नान पूजा आटोपली? जी, झोप आली नाही मासाहेब. आम्ही रात्रभर बेचैन होतो. पहाटे कसलं स्वप्न पडलं कुणास ठाऊक, आम्ही जागे झालो. काळजी इतका मोठा वैरी माणसाला नसेल बघ, जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या. राजांना चिंता लपविता आली नाही. मासाहेब अहमदाबादेला करिता पाठवून कैक दिवस झाले, पण अद्याप उत्तर नाही. प्रत्येक दिवस अखंड चिंतेत बनला आहे. विजापूरची काळजी वाटते. तो अफझल आणि बाजी घोरपडे कोणता डाव खेळतील याचा भरोसा वाटत नाही. राजांच्या बोलांनी जिजाबाईंची चिंता वाढली. त्यांच्या डोळ्यात पाणी भरले. शिवबा, दुसरा काही उपाय नाही का रे? राजे गडबडीने म्हणाले, मासाहेब, तुम्ही चिंता करू नका. महाराज साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ती आमची श्रद्धा आहे. आम्ही टाकलेला डाव यशस्वी झाल्याखेरीज राहणार नाही. महाराज साहेबांची बाइज्जत सुटका होईल. तुझ्या तोंडात साखर पडो. काय सांगू शिवबा, स्वार आला म्हटलं तर जीवाचा थारा उडतो. कोणी मोठ्याने हाक मारली तरी कापरा भरतो. बातमी कळल्यापासून देवांना अभिषेक चालू आहे. नवसांची खैरात केली. केव्हा त्याला दया येते कोण जाणे. ते आमच्याही मनात आलं आहे. काय, आज पहाटेपासून आळंदीला जावं, देवाचं दर्शन घ्यावं असं मनात येत आहे. सकाळी जागे झालो ते आळंदीच्या आठवणीत. जरूर जा, संकटकाळी त्याचाच आधार. बघा, फार आता आळंदीच्या यात्रेलाही प्रारंभ झालेला आहे. जागोजागी ठिकठिकाणी माऊलींच्या दर्शनासाठी जागोजागी आळंदीच्या वाऱ्या सुरू झालेल्या आहेत. आणि तोच हा क्षण असतो वाचायचा, की ऐतिहासिक क्षण वाचण्याचा जो योगायोग आहे तोही माझ्याकडे इथे या कादंबरीच्या वाचनातून आलेला आहे. आज पहाटेपासून आळंदीला जावं, देवाचं दर्शन घ्यावं असं मनात येत आहे. सकाळी जागे झालो ते आळंदीच्या आठवणीत. जरूर जा, संकटकाळी त्याचाच आधार, माऊलींचा आधार. ते जिजाबाईंच्या अनुमतीने राजांचा आळंदीचा बेत पक्का झाला. राजांची अश्वत पथके तयार झाली. येसाजी, तानाजी, नेताजी या मंडळीसह राजे आळंदीला निघाले. उन्हाची सकाळ मोठी प्रसन्न होती. लहान मोठ्या टेकड्या ओलांडीत राजेंचे पथक भरधाव जात होते. राजे इंद्रायणी जवळ पोहोचले तेव्हा सूर्य वर चढला होता. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे इंद्रायणीचे पात्र क्षीण बनले होते. सारे खडक उघडे पडलेले दिसत होते. ज्ञानेश्वरांच्या कळसाचे दर्शन होताच राजांनी हात जोडले.
ज्ञानेश्वरांच्या कळसाचे दर्शन होताच राजांनी हात जोडले. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पहा, नदी पार करून राजे गावात शिरले. टापांच्या आवाजाने भयभीत झालेले नागरिक राजांना पाहताच आनंदाने पुढे येत होते, मुजरे करीत होते. मंदिरासमोर राजे पायउतार झाले. मंदिराबाहेर राजांची अश्वदळाची 100-125 घोडी उभी होती. राजे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह मंदिरांच्या पायऱ्या चढू लागले. महाद्वाराच्या उंबरठ्याला स्पर्श करून राजे आतल्या चौकात आले. चारी बाजूंनी प्रशस्त ओवऱ्यांनी सजलेला तो चौक होता. उजव्या हाती पिंपळपार उभा होता. सारे ज्ञानदेवांचे मंदिर होते. समोर ज्ञानदेवांचे मंदिर होते. राजांनी मंदिरात प्रवेश केला. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील हार ज्ञानदेवांना अर्पण केला. अत्यंत नम्र भावाने राजांनी देवापुढे मस्तक ठेवले. राजे समाधानाने म्हणाले, आम्ही जेव्हा बेचैन बनतो तेव्हा इथंच येतो. इथं आलं की समाधान वाटतं, मन शांत होतं. आम्हाला ही जागा फार आवडते. पुजाऱ्याने आणलेल्या तबकात राजांनी मोहरांची थैली रिकामी केली. देवदर्शन घेऊन राजे माघारी वळले. तोच महाद्वारातून येणारा माणसांचा लोंढा नजरेत आला. त्यातून येसाजी गडबडीत पुढे येत होता. येसाजी राजांच्या जवळ आला. मुजरा करून त्यांनी सांगितले, तुकोबाराय येत आहेत. आज खरोखरीच भाग्याचा दिवस म्हणत राजे गाभाऱ्यासमोर बाजूला सरले. एका बाजूला उभे राहून राजे अतृप्त नजरेने पाहत होते. टाळ मृदुंगाच्या साथीवर भजनाचा आवाज कानावर येत होता. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. इथं तुकोबाराय आले. किती कसा प्रसंग, कसा दैवी असतो. या स्वरूपाचं सुंदर दर्शन ज्ञानदेवरायांच्या समाधीचे दर्शन, मंदिराचे दर्शन घेत असताना महाराजांसमोर तुकोबाराय आलेले आहेत. जय जय रामकृष्ण हरीचा गजर साऱ्या आपल्या आळंदी नगरीमध्ये इथे झालेला आहे. सागराच्या लाटा हेलकाव्यात तशा मागे पुढे सरकणारी दिंडी राजेंच्या नजरेत आली. दिंडी समोर चिपळ्या उंचावून तुकाराम महाराज नाचत होते. नेत्र मिटले होते. कपाळी बुक्क्याची निशाणी उमटली होती. अनवाणी पाय, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात आखूड बाह्यांचे खोळ, मस्तकी बसके मुंडासे हा त्यांचा वेश होता. कानाच्या पाळ्यांवर आणि कपाळावर उमटलेल्या चंदन मुद्रांमुळे चेहऱ्यावरचे भक्तिभाव खुलले होते. बुक्का उधळीत दिंडी मंदिरासमोर आली. दिंडी दुतर्फा उभी राहिली. मध्यभागी तुकावाणी उभा होता. तुकावाणी म्हणजे वाणी समाजाचे होते तुकाराम महाराज. तुकावाणी उभा होता. चिपळ्यांच्या नादावर तल्लीन होऊन नाचत होता. क्षणभर नाच थांबला. प्रेमाने व्याकुळ बनलेल्या तुकारामांनी देवावर दृष्टी लावली. टाळांचा आवाज नाजूक बनला. मृदुंगाची थाप मंदावली. चिपळ्यांच्या छळकीवर रसपूर्ण भावपूर्ण आवाजात महाराज गात होते. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. काय इथे एक अभंगाची ओळ आहे, भावपूर्ण ओळ आहे. चिपळ्यांच्या छळकीवर रसपूर्ण भावपूर्ण आवाजात महाराज गात होते. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरपलेले पाप, ज्ञानदेवा माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्हा लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझे पूर्वा ब्रह्माची आळ. पहा, जगी ऐसा बाप होता परत एकदा वाचू आपण. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरपले पाप, ज्ञान देवा माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटाची बाळ, माझे पूर्वा ब्रह्माची आळ. बघा, फार मस्त सुरेख भाव इथे महाराजांनी, तुकाराम महाराजांनी बोललेले आहेत. तुकाराम महाराजांनी देवाला दंडवत घातला. ते उभे राहिले. त्यांचे शरण शिवण्यासाठी गर्दी उसळली. राजे पुढे झाले. राजांना पाहताच सर्वांनी वाट दिली. राजांनी तुकाराम महाराजांचे पाय धरून पायावर मस्तक टेकले. तुकाराम महाराजांनी गडबडीने राजांना उठविले. राजे, किती वेळ आम्ही सांगितलं की असं करू नका म्हणून. तुमच्यासारखा राजांनी आमच्या दरिद्राचे पाय कसले शिवायचे.
महाराज महाराज आम्ही ज्ञानी. ज्ञानेश्वरांकडे बोट दाखवीत तुकाराम म्हणाले, ते महाराज. राजे संकोचले. तुकाराम महाराजांचा चेहरा आनंदून पाहत होता. त्याचे मन उचंबळून आले. आहा, काय गोजिरे रूप. तुम्हाला पाहिलं की ज्ञानदेवांना पाहिल्याचा भास होतो, असाच त्यांचा कोवळा रूप. त्यांनी ज्ञानाची कावड उघडली. चैतन्यानं तुम्ही ती साकार केलीत. राजांचा हात धरून तुकाराम महाराज वाट काढीत. राजांचे मन त्या बहुमानाने भरून आले होते. तुकारामांच्या संगती राजे ओवरीवर आले. कोणीतरी घोंगडे पसरले. महाराजांनी राजांना बळेच शेजारी बसून घेतले. राजांना क्षेम कुशल विचारले. राजांनी विनंती केली, महाराज एक प्रार्थना आहे. एकदा आपले पाय आमच्या घरी लागावेत. आपण म्हणाल तेव्हा पालखी सरंजाम आम्ही पाठवू. तुकाराम महाराज मोठ्याने हसले. डोळ्यांतले पाणी बोटांनी टिपीत राजांच्या पाठीवर प्रेमभराचा हात थोपटीत ते म्हणाले, कशासाठी हा सायास. आपण दर्शन घडावं, सहवास लाभावा. राजे आमचं कसलं दर्शन, त्यात काय आनंद. पुरेशा वस्त्राअभावी ही मलकटलेली काया, उपवासानं रोकडे झालेले हातपाय, याचा कसला दर्शन सोहळा. त्या बोलांनी राजेंचे मन उदास झाले. महाराजांच्या ते ध्यानी आले. राजे उदास होऊ नका. तुमच्या पायाशी येऊन आम्ही काय मागणार. अन्न मागावं तर आम्हाला मिळालेल्या भिक्षाच मोठी वाटते. अंगावरच्या या चिंध्यांचा भार पुष्कळ आहे. तिथं वस्त्र काय मागायचे. इथे तुकाराम महाराजांचं राजांचं इथे संवाद चाललेला आहे. पान नंबर 150 वर आपलं हे वाचन आता आलेलं आहे. पुढील भागात आपण पुढच्या रविवारी परत इथून आपण सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. एक कादंबरीचा शेवट झाल्यावर आपण एक शिवसंदेश सर्व जनतेला देत असतो. तसाच शिवसंदेश आता इथे फार क्षणिक वाचत असताना आपण आळंदीमधील हा प्रसंग. आळंदीमध्ये ज्ञानदेवांच्या भेटीसाठी महाराज गेले, दर्शनासाठी गेले. महाराजांनी दर्शन घेतलं. त्याच क्षणामध्ये तिथेच तुकाराम महाराजांचं आगमन झालं. तुकाराम महाराज पायी दिंडी घेऊन आले. तुकाराम महाराजांची आणि महाराजांची इथे भेट झालेली आहे. तर आज आपल्या आळंदीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून, महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून पायी दिंडी सुरू झालेल्या आहेत. आळंदीच्या दिशेने पायी वाऱ्या चाललेल्या आहेत. तिथे आपले वारकरी संप्रदायातील जे थोर संत मंडळी आहेत त्यांना आपण या पायीवारीमध्ये जरूर मदत करावी. यथाशक्ती काय जी मदत होईल, नाश्ता, फलाहार, उपहार जे करता येईल ते आपण यथाशक्ती करावं. त्यांचा मार्ग सोयीस्कर होईल, दर्शन त्यांचं सोयीस्कर होईल. त्या दर्शनाचे सहभागी तुम्हीही व्हाल. अशा पद्धतीने आपण सर्वत्र महाराष्ट्रामध्ये शिवदेश सामाजिक संस्थेकडून या दिंडी सोहळ्यामध्ये जे वारकरी चाललेले आहेत त्यांना आपण मदत करावी, ही एकच सदिच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.